कल्पनास कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे सर्वांच्या आवडीचे टोमॅटो सूप। मी इथे पिकलेले 4 टोमॅटो घेतले आहेत। त्याचा पाठीमागचा भाग काढून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत। सूपसाठी टोमॅटो एकदम लाल मऊ आणि पिकलेले घ्यायचे आहेत। टोमॅटोच्या चांगल्या मोठ्या जाडसर फोडी करून घ्यायच्या आहेत। सूपसाठी टोमॅटो घेत असताना लाल पिकलेले बघून घ्यायचे, एकदम लाल लाल, त्याचं सूपसुद्धा छान होते। टोमॅटो चिरून झाले आहेत। इथे एक मी मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे। कांद्याची साल काढून त्याचे जाडसर फोडी करून घ्यायचे आहेत। कांदा चिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण घालायचा आहे आणि एक अद्रकचा तुकडा टाकायचा आहे। कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे। गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा बटर टाकायचं आहे। हे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। लगेच लसूण, अद्रक, 1 तेजपत्ता, 4-5 मिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकून हे चांगलं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी घालून वरती झाकण ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता। टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून घ्यायचं आहे। थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। चांगलं बारीक झाल्यानंतर हे आपल्याला चाळणीने शोधून घ्यायचं आहे। हे मिश्रण बारीक करत असताना मधले सर्व खडे मसाले काढून टाकायचे आहेत, कारण त्याचा स्वाद मध्ये उतरलेला आहे। हे बारीक वाटून झालेलं आहे। आता आपण कढईमध्ये शोधून घ्यायचं आहे। राहिलेलं आणखीन वाटून घ्यायचं आहे, तोपर्यंत हे शोधून घेऊयात। चाळणीमधून गाळत असताना मध्ये चमच्याने सारखं फिरवत राहायचं, म्हणजे पिवरी लवकर खाली येईल। तुम्ही बघू शकता सर्व गाळून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत। कढईमध्ये आता चवीनुसार साखर, मीठ, टोमॅटो केचप, काळं मीठ, थोडीशी मिरेपूड आणि 1 चमचा बटर टाकायचं आहे। मीठ थोडंसं बघूनच टाकायचं आहे। आपण पहिलेही थोडं मीठ टाकलेलं आहे। हे सर्व टाकून 4 ते 5 मिनिटं चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। 2-3 मिनिटं झालेले आहेत। आता छान असं टोमॅटो सूप तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपण इथे कॉर्नफ्लॉवर किंवा इतर कुठला कलर सुद्धा वापरलेला नाही, नॅचरल कलर आलेला आहे। लालबुंद दाटसर क्रीमी टोमॅटो सूप तयार झालेले आहे। तुम्ही सुद्धा याप्रमाणे एकदा टोमॅटो सूप नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे टोमॅटो सूप करायला खूप सोपं आहे, खायला सुद्धा खूप छान लागते। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत